मराठी ख्रिस्ती साहित्य परिषद आणि मराठी ख्रिस्ती नाशिक संघ यांचा समन्वयक म्हणून हे संमेलन नाशिकमध्ये पार पाडावं याची जबाबदारी मला आयोजकांनी आणि संयोजकांनी दिली होती. नाशिकमध्ये सन 2000 म्हणजे 25 वर्षापूर्वी अखिल भारतीय मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन भरलं होतं. ते डॉक्टर सिसिलिया कारवालो यांच्या अध्यक्षतेखाली. त्याची जबाबदारी आम्ही नाशिककरांनी पेलली होती. पण तुलनेने आत्ताची जबाबदारी आम्हाला थोडी जास्त मोठी वाटत होती. जी गोष्ट अजिबात अपेक्षित धरली नव्हती ती अपेक्षापेक्षा जास्त यशस्वी झाली. आम्ही 2 संघ स्थापन केले. एक कार्यकारिणी मंडळ आणि दुसरं सर्वसमावेशक इतर ज्यांना काहीतरी समाज संघटन माहीत आहे अशी माणसं, आणि त्याचा आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. मला इथे आवर्जून सांगावं असं वाटतं की हे संमेलन ख्रिस्ती साहित्य संमेलन नाशिकमध्ये व्हावं हे अगदी मनापासून माननीय उत्तम कांबळे साहेब ज्यांच्या कल्पना आणि ज्यांची व्हिजन ही नेहमीच सर्व धर्मांना सर्व प्रवाहांना सामावून घेण्याची असते, त्यांनी आमच्या डोक्यामध्ये हा विचार टाकला आणि तो तडेसही नेण्याचं काम त्यांनीच केलंय. आणि त्यांच्या जोडीला होते ते रावसाहेब कसबे. त्यामध्ये मुख्य नावं, सगळीच नावं मुख्य आहेत. मी प्रातिनिधिक स्वरूपात फक्त काही नावं घेतो. रेव्हरंड भालतिडक, वॉल्टर कांबळे, डॅनियल पगारे, अंतोन भाऊ भोसले, त्रिभुवन साहेब, अर्जुन दादा दारोळे. पुरुषांपेक्षा आम्हाला आमच्या भगिनी वर्गांचा जो प्रतिसाद मिळाला तो तर फारच आनंददायी होता. यामध्ये मायाताई, रोहिणीताई, त्या आमच्या दीपाताई, नंतर बालेशूच्या शिक्षिका ब्राह्मणेताई, सुहासिनी जाधव दिवाणे, त्या अशी एक एक माणसं आम्हाला येऊन मिळत गेली आणि त्यातून हे संमेलन उभं राहिलं. पहिल्यांदा असं घडलं की साहित्य संमेलनाला येण्यासाठी प्रतिनिधींसाठी आम्ही शुल्क ठेवलं होतं. 500 रुपये भरा आणि साहित्य संमेलनाला या. केंद्र कार्यकारिणी असं म्हणाली की असं आयुष्यात कधी झालेलं नाही. आयोजक समितीने स्वतः सगळा खर्च करायचा असतो, लोक येणार नाहीत असं ते पुन्हा पुन्हा सांगत होते. पण संपूर्ण 125 वर्षाच्या इतिहासामध्ये असं पहिल्यांदा घडलं की लोकांनी भरभरून प्रतिनिधींची नोंद केली. 500 रुपये धडाधड महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून गोळा झाले आणि ती संख्या 200 पर्यंत गेली. नंतर आम्हाला ती थांबवावी लागली, कारण आम्ही जी निवासाची व्यवस्था केली होती ती फक्त 250 लोकांसाठी होती. इतका उदंड प्रतिसाद आम्हाला संपूर्ण महाराष्ट्रातील ख्रिस्ती बांधवांकडून मिळाला आणि तोही पैसे देऊन. या गोष्टीचं मला विलक्षण समाधान वाटतं. म्हणजे समाज उदासीन आहे, त्याला काही समजत नाही, ही माणसं येणार नाहीत अशी जी आपण काय आरोळी मारतो ती खोटी आहे. लोकांना जर आपल्यावरचा विश्वास जर लोकांचा पक्का असेल, साहित्यिकांवरचा किंवा संमेलनाध्यक्षांबद्दलचा त्यांना आदर असेल, विश्वास असेल, तर असं हे वेगळं चित्र घडू शकतं. याची जमेची बाजू अशी होती की सायमन मार्टिन हे संमेलनाचे अध्यक्ष झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांची ती ख्यातकीर्त असल्यामुळे, मुख्य प्रवाहातील कवी असल्यामुळे मीडियातील सगळ्याच लोकांनी ह्या बातमीला पहिल्या पानावर जोरदार प्रसिद्धी दिली. आणि त्याचा परिणाम असा झाला की अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी मावळत्या अध्यक्षा ताराताई भवाळकर मॅडम यांनी थेट ख्रिस्ती साहित्य संमेलनाचा नाशिकमध्ये होत असलेल्या त्याचा उल्लेख तेथे केला. आणि मग आणखी आम्ही दशदिशा आमच्या हातात आल्या. या संमेलनाचं आणखी दुसरं वैशिष्ट्य असं होतं की हे केवळ साहित्य संमेलन न राहता नाशिकातील आणि नाशिकातील बाहेरील सुद्धा ख्रिस्ती समाजाचे जे विविध प्रवाह आहेत, ज्याला आपण थोडंसं प्रोटेस्टंट, कॅथलिक, बिलिव्हर्स असा जो भेदाभेद करतो तो कसा चुकीचा आहे आणि आपण ख्रिस्ती म्हणून कसं एकत्र आलो पाहिजे, आम्ही या अंगाने त्याची पेरणी सुरू केली. म्हणजे साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आपलं ख्रिस्ती श्रद्धावंतांचं हे एक प्रकारचं एकत्र येणं होतं आणि तोही प्रयोग लोकांना आवडला. आम्ही 700 खुर्च्या लावल्या, त्या 700 खुर्च्या आम्हाला कमी पडल्या होत्या. भरगतचा कार्यक्रम झाला. मीडियाने प्रसिद्धी दिली, इलेक्ट्रॉनिक मीडियाने दिली, प्रिंट मीडियाने दिली आणि अशा रीतीनं हे संमेलन यशस्वी झालं. मी महाराष्ट्रातील तमाम ख्रिस्ती साहित्य रसिकांचं
लिखाणाबद्दल प्रेम असणाऱ्या लोकांचं, कार्यकारिणीच्या समस्त सदस्यांचं आभार मानतो. केंद्रीय कार्यकारिणीचे माजी मावळते अध्यक्ष पावलस वाघमारे, त्यानंतर आमचे रेव्हरंड कसोटे, विनायकदादा पंडित, रॉबर्ट निकाळजे आणि त्यांचा सगळा हा ग्रुप, त्यांनी आम्हाला स्वातंत्र्य दिलं निरनिराळे प्रयोग करण्याचे. इशू सर्वांसाठी आहे, तर आम्ही त्यातील स्त्री पुरुष भेद ठेवला नाही, पंथीय भेदभाव ठेवला नाही, आणि हे भेदभाव कसे मावळतील या दृष्टीने आम्ही त्याची आखणी केली, त्याचं नियोजन केलं. सुरुवातीला लोकांना ते खटकलं, पण नंतर त्याची वाहवा झाली, कौतुक झालं. मी सर्वांचा समन्वयक म्हणून ऋणी आहे. धन्यवाद.